नमस्कार. आज आपण सर्वांग स्नेहन या प्रकाराविषयी जाणून घेऊयात. काहींना वाटतं की सर्वांग स्नेहन किंवा साध्या भाषेत सांगायचं झालं तर संपूर्ण बॉडीची मसाज आणि स्टीम या दोन गोष्टींना काही जण पंचकर्म समजतात. परंतु वस्तुतः ते पंचकर्म नाही आहे. पंचकर्माच्या अगोदरची जी प्रोसेस केली जाते तिच्यामध्ये या दोघी गोष्टींचा समावेश होतो. आता उद्देश काय आहे बरं त्याचा? तर सर्वांग स्नेहन किंवा अभ्यंग याच्याद्वारे संपूर्ण शरीरातल्या मांसधातूला बल वाढवणे, त्याची बलवृद्धी करणे, एजिंग प्रोसेसला स्लो करणे आणि पुढे आपण जे पंचकर्म करणार आहोत त्याच्यासाठी असणारे दोष शिथिल करणे, हे काम आपण सर्वांग स्नेहनाच्याद्वारे करून घेतो किंवा अभ्यंगाच्याद्वारे करून घेतो. अभ्यंगामध्ये एका विशिष्ट लयीद्वारे हातांची मुवमेंट केली जाते की ज्याच्यामध्ये प्रत्येक मर्मस्थान जे आहे ते स्टिम्युलेट केलं जातं. त्या स्टिम्युलेशनमुळे एका प्रकारचं रिलॅक्सेशन इफेक्ट बॉडीमध्ये क्रिएट होतो. सेल्युलर लेव्हलवर जाऊन रिज्युविनेशन किंवा रिव्हायटलायझेशनचं काम हा अभ्यंग करतो. आता प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांची गरज असते. त्यामुळे तुमच्या प्रकृतीला सहन होईल किंवा तुम्हाला जी आवश्यकता असेल असं विशिष्ट प्रकारचं तेल आयुर्वेदिक तज्ज्ञ तुम्हाला सजेस्ट करतात. त्यानुसार ते ऑइल वापरलं जातं. 90% केसेसमध्ये आपण ऑइल जे आहे ते हीट करून यूज करतो, परंतु काही केसेसमध्ये मात्र ऑइल रूम टेम्परेचरला पण यूज केलं जातं. आता त्यानंतर स्वेदनाचा आपण जरा विचार करूयात. स्वेदन म्हणजे स्टीम. आता स्टीम जी आहे ती मल्टिपल प्रकारे दिली जाते. काही वेळेला आपण बॉक्समध्ये बसवतो, त्याला बाष्पस्वेद म्हणतात. त्याच्यानंतर आडवी त्याच्यात पण प्रकारे बसून झोपून. त्यानंतर नाडी स्वेद आहे. काहींना तुम्ही बघितलं असेल की फवारा असा मारतात नाडीद्वारे. सो ते पण स्वेदनाचा प्रकार आहे. स्वेदनाचे भरपूर प्रकार आहेत बघायला गेलं तर. म्हणजे अगदी आपण उपाशी राहतो तो पण स्वेदनाचा प्रकार आहे. पण इथे जो आपण सर्वांग स्नेहन स्वेदनात अपेक्षित करतो तो म्हणजे बाष्पस्वेद. आता एखाद्याला अगदीच स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असतील त्याच्या आजारानुसार तर अवगाह म्हणजे टब्बात यासारख्या स्वेदनाचा विशिष्ट प्रकारे वापरला जाऊ शकतो. त्यानंतर प्रस्तर स्वेद म्हणजे खाली एक जागा गरम केली जाते आणि त्याच्यानंतर वरती झोपवलं जातं. म्हणजे तो उष्णती तप्त जो तो सरफेस आहे त्याच्याद्वारे स्वेदन होतं किंवा स्वेटिंग क्रिएट केली जाते. सो एनिथिंग दॅट क्रिएट स्वेटिंग इन बॉडी किंवा हीट टेम्परेचर जनरेट किंवा टेम्परेचर रायझिंग ज्याच्याद्वारे होतं त्याला स्वेदन म्हटलं जातं. त्याच्याने दोष सुट्टे पडतात आणि इझिली बाहेर पडतात. त्याचा अजून एक जनरल म्हणजे जो हेल्दी माणूस आहे की ज्याला खूप काहीच त्रास नाही आहे त्या व्यक्तीमध्ये पण स्वेदनाद्वारे रोमछिद्र ओपन होतात. एका प्रकारचे डिटॉक्सिफिकेशन होतं आणि एक रिव्हायटलायझेशन पण होतं. खूप छान वाटतं ते सगळं घाम निघून गेल्यानंतर. सो नाडीस्वेद जेव्हा आपण किंवा बाष्पस्वेदाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पण वेगवेगळ्या प्रकारचे काढे वापरले जातात. नुसतं पाणी नसतं, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे औषधं टाकलेले असतात. सो तुम्हाला जे सूट होतील अशा प्रकारचे औषधं त्याच्यात आयुर्वेद तज्ज्ञ टाकत असतात. सो काहींना पक्षाघातासारखे काही प्रॉब्लेम असतील किंवा काहींना अगदीच मसल विकनेस असेल तर अशा वेळेला दुग्धस्वेदाचा पण उल्लेख आहे आणि तो पण दिला जातो. त्याच्याने मसल्सना बऱ्यापैकी बल येतं. सो त्याच्यात पण अगदी सिद्ध दुधांपासून साधं दूध हे सगळी वापरली जातात. काहींना वातशांतीसाठी करायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे क्वाथांचा उल्लेख आहे. त्यामुळे सर्वांग स्नेहस्वेदन ही प्रक्रिया जितकी सिंपल वाटते तितकीच क्लिष्ट पण आहे. ती तरी पण खूप सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सो नक्की एकदा तरी सर्वांग स्नेहस्वेदन ट्राय करा. इट इज वर्थ ट्राईंग अँड यू विल डेफिनेटली लाईक इट.